आजची गोष्ट तुम्हाला तुमची किंमत सांगणार आहे. तर गोष्ट आहे एका मोटिवेशनल स्पीकरची. त्याला एका ठिकाणी बोलवलं जातं आणि तिथे सगळे असे 200-300 लोक त्याच्यासमोर बसलेले असतात. तो स्टेजवर जसा जातो तर खिशातनं एक 2000ची नोट काढतो, अशी वर धरतो आणि म्हणतो की आज माझं बोलणं सुरू करायच्या आधी मी तुमच्यापैकी कुणाला तरी ही 2000ची नोट देणार आहे. सगळे खुश. तो असाच प्रश्न विचारतो, कुणाला हवी आहे ही? सगळे 200 लोक हात वरती करतात. बरं, मग तो त्याच नोटीला घेतो, पूर्ण चुरगळतो, खूप चुरगळतो, एकदम पूर्ण चुरगळून मग विचारतो, आता कुणाला हवी आहे ही नोट? तरी सगळ्यांचे हात वरतीच, आम्हाला हवीच आहे, कारण ती नोट 2000ची आहे ना. बरं, आता तो तिला खाली पाडतो, मातीत लोळवतो, खूप म्हणजे एकदम घाण करून टाकतो त्या नोटीला. परत उचलतो आणि म्हणतो, आता कोणाला हवी आहे ही नोट? तरीही सगळ्यांचे हात वरतीच की मला हवीच आहे. तो म्हणतो की हीच तुमची किंमत आहे. कारण कुणीही आलं, आपला अपमान केला, आपल्याला वाईट साईड बोललं, आपल्याबद्दल काही नेगेटिव्ह बोललं, आपल्याबद्दल कागळ्या केल्यात, आपल्या पाठीमागे खूप वाईट बोलला किंवा आपल्याबद्दल चुकीचं बोलला, याचा अर्थ हा होत नाही की आपण तसे आहोत. आपण 2000ची नोटच आहोत. कोणीही कितीही त्याला मारलं, चुरगळलं, आत्मविश्वास तोडला तरी आपली किंमत बदलणार नाही. आपण जेव्हा मार्केटमध्ये जाऊ तेव्हा आपली व्हॅल्यू 2000च राहणार, हो की नाही? त्यामुळे स्वतःची किंमत ओळखायला शिका आणि स्वतःची किंमत कुठे होते ते ओळखायला शिका. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये लवकरच. धन्यवाद.